एकनाथ खडसे हा गुन्हेगारच माणूस आहे, गुंडच माणूस आहे. एक गुन्हा काय जेव्हा अनेक गुन्हे आहे. आणि एकनाथ खडसेंनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मी ते बघितलं. मी इकडे नव्हतो, पण मी टीव्हीच्या आपल्या माध्यमांच्या माध्यमातून बघितलं की पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलीस अधिकाऱ्याला अश्लील शिवीगाळ करणे, अरेरावी करणे, एकदम घाणेरड्या तुच्छ दर्जाने वागणूक देणे, विशिष्ट लोकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आग्रह धरणे, अशाच पद्धतीने 30 वर्षापासून गेल्या 30 वर्षापासून खडसेचं इथे काम होतं आणि खडसे त्याच पद्धतीने तशाच पद्धतीने लयाला गेले. लोकांच्या भल्याचे नाही, उपद्रव मूल्यता खूप आहे, उपयुक्त मूल्यता काही नाही. पोलीस स्टेशन मध्ये जाऊन एखाद्या पोलीस अधिकारी धमकवणारा गुंडाने तर कोण आहे? लोकांना गुंडा म्हणतो, आम्हाला गुंडा म्हणतो. तू कोण आहे? आपण बघितलं पाहिजे, आपलं स्वतःचं आत्मचिंतन केलं पाहिजे. स्वतः नंतर माफी मागता, शिवाय देता माफी मागता. काय वय आपलं, किती वर्ष आपण त्या सभागृहात काढले, आपण काय बोललो पाहिजे? आपण जबाबदार व्यक्तिमत्व, आपल्याला पाहून लोक भविष्यामध्ये आपला फॉलोअप करत असतात. एवढं पण ज्या लोकांना भान नाही, त्या माथा फिरलेला माणूस आहे. लोकांच्या भल्याचे नाही, उपद्रव मूल्यता खूप आहे, उपयुक्त मूल्यता काही नाही. पोलीस स्टेशन मध्ये जाऊन एखाद्या पोलीस अधिकारी धमकवणारा गुंडाने तर कोण आहे? लोकांना गुंडा म्हणतो, आम्हाला गुंडा म्हणतो. तू कोण आहे? आपण बघितलं पाहिजे, आपलं स्वतःचं आत्मचिंतन केलं पाहिजे. स्वतः नंतर माफी मागता, शिवाय देता माफी मागता. काय वय आपलं, किती वर्ष आपण त्या सभागृहात काढले, आपण काय बोललो पाहिजे? आपण जबाबदार व्यक्तिमत्व, आपल्याला पाहून लोक भविष्यामध्ये आपला फॉलोअप करत असतात. एवढं पण ज्या लोकांना भान नाही, त्या माथा फिरलेला माणूस आहे. राजकीय स्तराच्या बाबतीत बोलत झाला तर मी माझ्या बाबतीत बोलेल की या 1-2 दिवसामध्ये मी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन या राजकीय स्तराच्या संदर्भात मी स्वतः जेव्हा मी याचं आत्मचिंतन करतो तर मलाही वाईट वाटतंय आणि मी पण काहीतरी निर्णय लवकरात लवकर गेला या राजकीय स्तराच्या बाबतीत. आता याच्यामध्ये मला असं वाटतंय की कोण पण कोणाच्या पण इतक्या राजकारणात त्या पदं घेऊन, संसदीय पदं घेऊन लोकांना संपवण्याचं काम करायचं, विरोधकांना संपवण्याचं काम करायचं, या सगळ्या विषयाला मी 35-40 वर्षाहून अनुभवतोय. आणि आज खऱ्या अर्थाने मुक्ताईच्या या पावनभूमीमध्ये मी इथे सगळ्यांसमोर आहे, आपल्यासमोर आहे. आपण विषय काढून सांगतो की राजकीय स्तर खऱ्या अर्थाने घसरलाच आहे आणि अशा ठिकाणी आता किती राहावं हा विचार मी स्वतःच करतोय. एवढे 1-2 दिवसामध्ये मी पत्रकार परिषद घेऊन तुमच्या समोर येईलच, पण या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने मन खऱ्या अर्थाने दुखतं. या बाबतीत इतक्या चांगले मोठे मोठे पदं घ्यायचे आणि लोकांचं आयुष्य म्हणजे विरोधकांचं आयुष्य बरबाद करायचे पदं वापरायचे, लोकांच्या उपयुक्त मूल्यतेसाठी काही करायचं नाही, अशा पद्धतीचं राजकारण जर जात असेल विचार केला पाहिजे. मी स्वतः विचार करेल, मी बाकीच्यांना नाही सांगणार, पण मी स्वतः विचार करेल. आता आमदार म्हणतात सत्ता जातेमध्ये, हा आमदारांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. आमदारांनी कधी काळी एक वेळा पक्ष म्हणून निवडणूक लढवली, शिवसेनेच्या ढुंगणावर लाथ मारली होती, हे जगजाहीर आहे. त्या काळात सत्ता गेली होती, अपक्ष म्हणून उमेदवार शेवटी सत्तेमध्ये सहभागी व्हावं लागलं होतं. त्यावेळेस आमदार विरोधामध्ये होते, मी सत्तेमध्ये होतो. सत्तेचा खेळ तर असा चालणार आहे. पण आमदार म्हणता पांढऱ्या पायाचा आहे, तू मला पांढऱ्या पायाचा म्हण, वाकड्या पायाचं म्हण, गुंड म्हण, मी तुमच्या उरावर बसणार आहे. जर 2 नंबरचे धंदे चालू असतील तर जे माफिया आहे त्यांना जेलमध्ये टाकवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. ते सगळे वाळू माफिया, एवढे डंपर आले आहेत आता नवीन. मुक्ताईनगर शहरामध्ये जवळपास 40 ते 45 डंपर नव्यानं आले, एकाएकी झाले. कशासाठी आले? मुरुम वाहण्यासाठी, रेती वाहण्यासाठी. इथं काय उद्योग आहे? इथं काय MIDC आणायचे म्हटले आमदारांनी, किती आयुष्य अर्ध चाललं गेलं MIDCने आणली. ज्या मुक्ताई मंदिरामध्ये आमदार अशा गोष्टी करतात, त्या मुक्ताई मंदिराच्या साठी 1 रुपयासुद्धा 7 वर्षात त्या आमदारानं दिला नाही. आणि तो वारकरी म्हणायला गेला तिथे. वारकरी काही असं नुसतं टाळ घातले, हातात घेतले म्हणजे वारकरी होतो का? जरा पंढरपूरच्या वारीला किती वेळा गेला सांग मला. हे नुसते ढोंग आहे, नाटक आहे. आणि त्यामुळे अशा गोष्टींना फार किंमत देण्याची आवश्यकता नाही. मी सांगितलं आधीच की आमदार भ्रमिष्ट झालेला आहे. त्याला आता व्यक्तिगत दुःखापायी त्याला काय बिचारायला सुचत नाही की मी काय करावं. या ठिकाणी मानहानी झाली म्हणजे कसं की सरकारचे आदेश आहे की लोकप्रतिनिधी आल्यानंतर त्याने उठून उभं राहिलं पाहिजे, त्याने त्याचा सन्मान दिला पाहिजे, त्याचं म्हणणं शांततेनं ऐकून घेतलं पाहिजे, त्याला दरवाजापर्यंत सोडून दिलं पाहिजे, असे JDचे आदेश आहे. त्या आदेशाचं उल्लंघन या ठिकाणी उलट मी 2.5 महिने काय, मी 2.5 वर्ष करेल तपास, सर्व बाजू उद्धट उत्तर, आणखी काही उद्धट उत्तरं मला त्याने दिले. म्हणून तर मला कधी अधिकाऱ्याला मी संताप करत नाही, पण पहिल्यांदाच मला एवढा संताप याच्यासाठी आला कारण त्याने मला प्रत्येक गोष्टीत चॅलेंज करायचं केलं. काहीही म्हणजे बोलायचं, काहीही सांगायचं, उद्धट वतन करता, जास्त आगाऊपणासारखा वागायचा. म्हणूनच अशा रीतीनं मी त्या ठिकाणी बोललो, नाही तर मी हेही बोललो नसतो. माझ्या 45 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये हे मी केलं नाही. म्हणून या अधिकाऱ्याच्या विरुद्ध त्याने
माझ्या अधिकारावर गदा आणली. माझा तो अधिकार आहे माहिती विचारण्याचा, आणि माझ्या अधिकारावर गदा आणली आणि मला त्या ठिकाणी अपमानास्पद वर्तणूक मला दिली. म्हणून मी याच्याविरुद्ध विधानसभेमध्ये विशेष हक्क समितीकडे दाद मागणार आहे. आणि नंतरच्या कालखंडामध्ये मी आजच या ठिकाणी पोलीस प्राधिकरण जे आहे त्या प्राधिकरणाकडे मी तक्रार करतो. पुराव्यानिशी मागचे पुरावे, याचे पुरावे, 2 नंबरच्या धंद्याचे पुरावे, त्याने कशी हलगर्जी केली याचे पुरावे, त्याने कशा रीतीनं ही केस जी आहे ते 2.5 महिने कशी लांबवली याचे पुरावे, जे काही असतील नसतील ते त्यालाही माहीत आहे, मला माहीत आहे. त्याला तयारी करायची म्हणून मी बोलतो आहे की या संदर्भातले मी पोलीस प्राधिकरणाकडे तक्रार करणार आहे. मी मानवाधिकारकडे एक तक्रार करणार आहे, त्याचे मुद्दे काढून ठेवलेले आहे. आणि मी DG आणि IG यांच्याकडे तक्रार देणारच आहे. आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी सभागृहात विचारणार, जो आता की चूक असलं तर मला क्षमा करा.